नमस्कार मित्रांनो. तर राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होणार का? मोठ्या प्रमाणात इंधन खरेदी करणाऱ्यांवर सरकारची करडी नजर का आहे? आणि आता पेट्रोल पंपावर कोणत्या नवीन तपासण्या होणार आहेत? याबाबत महाराष्ट्र शासनाने 5 जून 2026 रोजी एक महत्त्वाचे शासन परिपत्रक जारी केले आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या GR मधील सर्व महत्त्वाच्या सूचना सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर या GRची माहिती. तर विभाग अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, दिनांक 5 जून 2026. तर शासनाने हा निर्णय का घेतला? तर शासनाच्या माहितीनुसार सध्या जागतिक स्तरावरील भू राजकीय घडामोडींमुळे ऊर्जा पुरवठा साखळीवर परिणाम होत आहे. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असला तरी काही ठिकाणी औद्योगिक व घाऊक ग्राहकांकडून किरकोळ पेट्रोल पंपावरून मोठ्या प्रमाणात डिझेल खरेदी केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे सामान्य ग्राहकांसाठी उपलब्ध इंधन साठ्यावर ताण निर्माण होत आहे. तर इंधनाच्या मागणीत किती वाढ झाली? तर मे 2026 मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत पेट्रोलची मागणी 18.54% वाढली आणि डिझेलची मागणी 22.3% वाढली. तर बल्क डिझेल विक्रीमध्ये घट नोंदवण्यात आली आहे. तर कोणत्या गोष्टी बेकायदेशीर मानल्या जाणार? तर शासनाने स्पष्ट केले आहे की पेट्रोल डिझेलची साठेबाजी, काळा बाजार, किरकोळ ग्राहकांसाठी असलेल्या इंधनाचा अपहार, पेट्रोल पंपातून अनधिकृत विक्री, टँकर किंवा बाउझरमध्ये अनधिकृत इंधन भरणे, ड्रम किंवा बॅरलमध्ये वारंवार इंधन भरणे, इंधनाची बेकायदेशीर वाहतूक, नियमांपेक्षा जास्त साठवणूक, पेट्रोल किंवा डिझेलमध्ये भेसळ, जास्त दर आकारणी आणि निकृष्ट दर्जाचे इंधन विकणे हे प्रकार गंभीर गैरव्यवहार मानले जातील. नंतर कोणत्या अधिकाऱ्यांना कारवाईचे अधिकार? तर या प्रकरणात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, उपायुक्त पुरवठा, जिल्हा पुरवठा अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस अधिकारी आणि अन्नधान्य वितरण अधिकारी हे अधिकारी कारवाई करू शकतील. यांना तपासणी आणि कायदेशीर कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत. तर पेट्रोल पंपावर काय होणार? तर प्रशासनाला सर्व पेट्रोल पंपाच्या दैनंदिन विक्रीवर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जर एखाद्या पंपावर अचानक आणि असामान्य विक्री वाढली तर तात्काळ तपासणी केली जाईल. नंतर उद्योग आणि कंपन्यांसाठी महत्त्वाची सूचना. ज्या उद्योगांना किंवा व्यावसायिक संस्थांना मोठ्या प्रमाणात पेट्रोल किंवा डिझेल लागते त्यांनी किरकोळ पेट्रोल पंपावरून खरेदी न करता थेट तेल कंपन्यांकडून बल्क सप्लायद्वारे इंधन खरेदी करावे. तर नियम मोडल्यास काय कारवाई होईल? जर एखादा घाऊक ग्राहक किरकोळ पेट्रोल पंपावरून मोठ्या प्रमाणात इंधन खरेदी करताना आढळला तर त्या ग्राहकावर आणि संबंधित पेट्रोल पंप चालकावर जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात येईल. नंतर अनधिकृत टँकर आणि वाहनांवर कारवाई. वैध पावत्या, डिलिव्हरी चलन आणि स्फोटक सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय पेट्रोलियम पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई केली जाईल. नंतर शेतकरी आणि रुग्णालयांसाठी दिलासा. तर शासनाने स्पष्ट केले आहे की कृषी कामांसाठी लागणारा डिझेल आणि रुग्णालयांसाठी लागणारा डिझेल यांच्या पुरवठ्यात कोणताही अडथळा येऊ दिला जाणार नाही. नंतर मच्छीमारांसाठी मोठा निर्णय. तर नोंदणीकृत मासेमारी नौकांना त्यांच्या गरजेनुसार डिझेल पुरवठा सुरू ठेवण्यात येणार आहे. नंतर नागरिकांसाठी महत्त्वाचे आवाहन. तर शासनाने स्पष्ट केले आहे की राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवून घाबरून मोठ्या प्रमाणात इंधन खरेदी किंवा साठेबाजी करण्याची आवश्यकता नाही. तर मित्रांनो, या शासन परिपत्रकाचा मुख्य उद्देश म्हणजे पेट्रोल आणि डिझेलची कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये, काळा बाजार रोखावा आणि सामान्य नागरिकांना नियमित इंधन पुरवठा मिळावा हा आहे. सरकारने जिल्हा प्रशासन, पुरवठा विभाग आणि पोलीस यंत्रणेला विशेष दक्ष राहण्याचे निर्देश दिले आहेत. तर या GR संदर्भात तुमचे मत काय आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये.
जय हिंद, जय महाराष्ट्र.